चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काल जो टॉपिक पाहिला होता तो टेन्स पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, टेन्सचं बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि त्याच्यावर आधारित आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला होता. ठीक आहे, काही पार्ट पाहिलेला आहे. आता जो रिमेनिंग पार्ट आहे तो आज आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, पहा आता लक्ष द्या. शी इज ऑलवेज स्पीकिंग द ट्रूथ. हिच्यामध्ये काय एरर वाटते तुम्हाला? पहा, तुम्हाला सांगितलं होतं जर हॅबिट असेल तर कोणता टेन्स वापरायचा, सिंपल प्रेझेंट. आणि इरिटेशन असेल एखाद्या सेंटेन्समध्ये तर तुम्हाला काय वापरायचं होतं तिथं, प्रेझेंट कंटिन्युअस. आपण ह्या ऑलवेजचा यूज पाहत होतो, ऑलवेज. ठीक आहे, पहा आता मग इथं हे सेंटेन्स बरोबर आहे का? नाही. इथं काय पाहिजे होतं, हे इज पण नव्हतं पाहिजे आणि स्पीकिंग पण नव्हतं पाहिजे. काय पाहिजे होतं, शी ऑलवेज स्पीक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, शी ऑलवेज कंप्लेन्स अबाउट हर हजबंड. काय आलं पाहिजे होतं आता याच्यात, इज ऑलवेज. आता इथं काय आलं पाहिजे होतं, कंप्लेनिंग. हे आपण काल पाहिलेलं आहे, पण परत एकदा घेतोय. पहा, ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क व्हेनेवर दे व्हिजिट. आता ही काय त्यांची हॅबिट नाही. या सेंटेन्समधून काय होतं, इरिटेशन होत आहे. तर मग हे जे सेंटेन्स आहे दिलेलं बरोबर आहे. मग इथं ऑलवेज आलेले, ऑलवेज आल्यानंतर दोन टेन्सचा यूज करत असतो. एक म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा कोणता टेन्स असतो, प्रेझेंट कंटिन्युअस. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पहा, ही इज ऑलवेज गोईंग फॉर अ वॉक आफ्टर डिनर. आता ही त्याची हॅबिट आहे. ह्या सेंटेन्समधून वाचल्यानंतर लक्षात येतं ही त्याची सवय आहे की जेवण झाल्यानंतर तो शतपावली करण्यासाठी जातो, चालण्यासाठी जातो. ही इज ऑलवेज गोईंग फॉर अ वॉक आफ्टर डिनर. मग हे जे आहे इज नव्हतं पाहिजे आणि गोईंग पण नव्हतं पाहिजे. इथं काय पाहिजे होतं, गोज. कशामुळं, हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे, व्हर्ब पण सिंग्युलर फॉर्ममध्ये पाहिजे. ठीक आहे, आता हे जे आहे हे तुम्हाला काय दिलेत, अगोदर क्वेश्चन दिलेत. तर पहा, एखादी तुम्हाला थेरी सांगण्याच्या अगोदर जर क्वेश्चन दिले म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला लावलं आणि नंतर थेरी सांगितली त्याच्या पाठीमागचं हे, तर तो जास्त लक्षात बसतो. आता तुम्हाला मी सांगितलं अगोदर थेरी सांगितली मग विचारलं की हिच्यामध्ये काय आन्सर आहे, तुम्ही लगेच सांगणार. पण सुरुवातीला जर तुम्हाला क्वेश्चन दाखवायचा म्हणजे प्रॉब्लेम, त्याला इंडक्शन मेथड म्हणतात. पहा, सुरुवातीला तुम्हाला क्वेश्चन दाखवायचे आणि विचारायचं की याच्यामध्ये काय एरर आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन करायला लावायचे 10 ते 15 सेकंद. ठीक आहे, मग याच्या पाठीमागं काय आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल. पहा, द पीपल इन एशियन टाईम बिलीव्ह द सन मूव्ह अराउंड दी अर्थ. आणि दुसरं सेंटेन्स आहे, द सायंटिस्ट बिलीव्ह द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्स डाऊन एव्हरीथिंग. आता दोन सेंटेन्स आहेत. आता हे दोन सेंटेन्स तुम्हाला काय एरर आहे सांगतील. आता असे सेंटेन्स तुम्हाला एक्झाममध्ये आलेत, IBPS क्लर्क असेल किंवा PO असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आलेलं असेल, तर कशी एरर शोधणार याच्यामध्ये. आता तुम्हाला सर्व टेन्स स्ट्रक्चर तर माहीत आहे, सांगा मग. पहिलं सेंटेन्स काय बरोबर आहे, कमूज. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे इथं हे ED नव्हतं लागायला पाहिजे, असं पाहिजे होतं. ठीक आहे, आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय वाटतं, इथं काय पाहिजे होतं, इथं ED नव्हतं लागायला पाहिजे. इथं पण काय पाहिजे होतं त्यांचं, तुमचं म्हणणं आहे बिलीव्ज, असं पाहिजे. ठीक आहे, तर पहा, तर लक्षात द्या. आता ही जे आहे वरचं जे सेंटेन्स आहे का, तुम्ही सांगा, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्याभोवती फिरते? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता हे जे आहे एरर, ही कशाची एरर आहे माहिती आहे का, युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ किंवा युनिव्हर्सल फॅक्ट्स. आता अशी गोष्ट, एखादी गोष्ट पास्टमध्ये पण खरी पाहिजे, प्रेझेंटमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये पण खरी पाहिजे. असं नाही की आज सांगतोय आज उद्या परवाच खरी आहे, कालांतराने 2-4 वर्षांनी ती खोटी होत असेल, त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो का? नाही. ती आता पहा, ही जी गोष्ट आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. मग युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. आता वरचे प्राचीन काळातील लोकांची अशी धारणा होती किंवा असा विश्वास होता की सूर्य जे आहे ते काय होतो, पृथ्वीभोवती फिरतो. ते खरं होतं का मग त्यावेळेस? जर खरं असतं तर मग प्रेझेंट टेन्स वापरला असता. म्हणजे ते तेव्हा पण खरं पाहिजे होतं, आता पण आणि कालांतरानं पण, म्हणजे पुढे येणाऱ्या वर्षात पण खरं व्हायला पाहिजे. मग आहे का त्यांची ही खरं? चुकीची धारणा आहे. मग इथं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरू शकतो का? नाही. मग इथं कोणता टेन्स पाहिजे होता? सिंपल पास्टच पाहिजे होता, कारण ते पास्टमधली गोष्ट आहे आणि पास्टमध्येच पाहिजे होती. जर हे युनिव्हर्सल, इथं समजा या सनच्या ठिकाणी इथं अर्थ असतं आणि या अर्थच्या ठिकाणी सन असतं, मग तुम्ही वापरू शकले असते का, तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ठीक आहे, पण तसं आहे का, हे खरी गोष्ट नाही आहे, युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. ठीक आहे,
त्या काळचे जे प्राचीन काळातील लोक होते त्यांचा असा विश्वास होता किंवा अशी धारणा होती की जो सूर्य आहे का तोच पृथ्वीभोवती फिरतो, पण ॲक्च्युअलमध्ये काय, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरत असते. ठीक आहे, म्हणजे हे जे वाक्य होतं हे इथं ईडी नव्हतं लागायला पाहिजे, दिलेलं सेंटेन्स बरोबर होतं. ठीक आहे, आता खालचं वाक्य पहा, द सायंटिस्ट. आता जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा काय विश्वास आहे की जे पृथ्वी जे आहे ते नाही सॉरी द सायंटिस्ट बिलीव्ह. आता जे काय त्यांचं म्हणणं काय आहे, सायंटिस्टचं असं म्हणणं आहे जे काही आपण वरी फेकतो ते काय होतं, हे ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, याच्यामुळे ते सर्व गोष्टी खाली पडतात. मग हे खरं आहे का खोटं आहे? आता मी पेन वरी फेकली, वरीच राहते का, खाली येणारच आहे. मग हे खरं आहे, आज पण खरं असणार आहे, कालांतराने पण खरं असणार आहे, पास्टमध्ये पण खरं होतं. मग अशा गोष्टीला आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजे सत्य घटना. ठीक आहे, ते खरं असलं पाहिजे, नुसतं भारतातच नाही तर जगामध्ये खरं असलं पाहिजे. एखादी गोष्ट भारतात खरी आहे आणि भारताच्या बाहेर नाही, ते पण युनिव्हर्सल ट्रूथ असतं का? नाही, सगळीकडे ती गोष्ट खरी असली पाहिजे. आता पण खरी असली पाहिजे, पास्टमध्ये पण फ्युचरमध्ये पण, तर त्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. मग याच्यामध्ये काय एरर आहे, हे बिलीव्ह नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं मग, बिलीव्ज. ठीक आहे, आता पहा याच्या पाठीमागचं पुढचंही पहा. दुसरा यूज काय, युनिव्हर्सल ट्रूथ. आपण पहिला यूज कोणता पाहिला होता सांगा बरं काल, हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ॲक्शन. आता दुसरा यूज कोणता पाहतोय तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, युनिव्हर्सल ट्रूथ किंवा फॅक्ट्स. आता पहा, द अर्थ मूव्ज अराउंड द सन. आता हे खरं आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मग कोणत्या टेन्समध्ये पाहिजे होतं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. पहा, हा सब्जेक्ट आहे, हा तुमचा V5 आहे, सिंग्युलर फॉर्म असतो V5, आणि हे तुमचं राहिलेलं ऑब्जेक्ट आहे. जी पृथ्वी जी आहे ती काय होती, सूर्याभोवती फिरते. हे खरं आहे, युनिव्हर्सल ट्रूथ. दुसरे पहा, द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य काय जो आहे तो पूर्वेला उगवतो, हे खरं आहे. मग युनिव्हर्सल ट्रूथ नेहमी कोणत्या टेन्समध्ये आपण डिनोट करत असतो, दर्शवित असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. हा सब्जेक्ट V5 आणि हे तुमचं राहिलेलं ऑब्जेक्ट. तुम्हाला सांगितलं होतं प्रीपोजिशन नंतर नेहमी ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे, आणि आर्टिकल नंतर एका प्लेसला कोण असतं, नाऊन. ह्या बेसिकच्या गोष्टी पण लक्षात राहू द्या. पहा, प्लांट्स गिव्ह अस ऑक्सिजन. मग इथं गिव्ह पाहिजे का गिव्हच पाहिजे, दिलं बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे. कशामुळं, कारण हा प्ल्युरल आहे, प्लांट्स, म्हणून हे पण काय तुमचं प्ल्युरल आहे, ज्याला आपण V1 न दर्शवित असतो. ठीक आहे, तर हे पण काय तुमचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे की प्लांट्स जे आहे ते आपल्याला काय करतात, ऑक्सिजन देतात. ठीक आहे, आता तिसरा यूज आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा. पहिला यूज पाहिलेला आहे आपण कोणता, हॅबिच्युअल ॲक्शन, रिपीटेड ॲक्शन ज्या होत असतात त्याच्यासाठी. दुसरा यूज पाहिला आपण युनिव्हर्सल ट्रूथ किंवा फॅक्ट. आणि तिसरा आहे फिक्स्ड ॲक्शन इन फ्युचर, म्हणजे अशी क्रिया जी फ्युचरमध्ये एखाद्या ठराविक वेळेला होणार आहे, त्याचा तुम्हाला टाईम दर्शवलेला असेल किंवा वेळ दर्शवली असेल, तर अशा वेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरू शकतो. तिथं फ्युचर टेन्स पण वापरू शकतो, पण त्याचबरोबर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पण यूज केला जातो. पहा, मग आता हे आहे फिक्स्ड ॲक्शन, म्हणजे काय, ही तुम्हाला फिक्स झालेली आहे की क्रिया फ्युचरमध्ये होणार आहे. मग अशा वेळेस दोन टेन्स वापरतात. हा एक आहे, हा कोणता आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस किंवा ऑब्लिक लिहितो इथं V5. ठीक आहे, प्लस किंवा इथं लिहिलं आहे यस म्हणजे काय असतो तुमचा V5 असतो, प्लस ऑब्जेक्ट. हा कोणता टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता हा टेन्स सर्वांनाच माहीत आहे की फ्युचरमध्ये हा टेन्स वापरत असतो. ठीक आहे, सिम्पल फ्युचर टेन्स हा सर्वांनाच माहीत आहे. पण अशी क्रिया जी फिक्स होणार आहे फ्युचरमध्ये, तिथं प्रेझेंट टेन्स पण वापरू शकतो, ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. हा टेन्स सर्वांना माहीत असतो, फ्युचर म्हणले की हा टेन्स वापरतो, पण त्याचबरोबर हा पण टेन्स वापरू शकतो. कशामुळे सांगण्याचं कारण, एखादं सेंटेन्स त्यांनी प्रेझेंटमध्ये दिलं असेल आणि पुढे दिलं असेल टुमारो किंवा एखादी डेट दिली असेल, मेन्शन केली असेल, तर आपल्याला काय वाटतं फ्युचरमधली गोष्ट आहे, मग इथं प्रेझेंट टेन्स कसं काय येतोय. तर तुम्हाला माहीत पाहिजे की त्यांनी तिथं समोर जी डेट आहे ती मेन्शन केलेली आहे, ती फिक्स केलेली आहे, मग तिथं प्रेझेंट टेन्सचा पण यूज केला जातो. आता खाली एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, द PM विल गिव्ह अ स्पीच टुमारो. आता जे PM असतात किंवा CM असतात, प्राईम मिनिस्टर असतील, चीफ मिनिस्टर असतील, यांचं जे शेड्यूल असतं ते काय झालेलं असतं, फिक्स असतं. असं नाही आपण जे एखाद बार म्हणत असतो की आम्ही खेळायला येऊ, क्रिकेट खेळायला येऊ, संडेला म्हणतात 7 वाजता क्रिकेट खेळायला जाऊ, पण 7 वाजता तो झोपेतच असतो. येतो किती वाजता ग्राउंडवर, तो 8-8:30ला, तोपर्यंत एक इनिंग झालेली असती. तसं नाही, यांचं जर एखादी गोष्ट यांनी सांगितली की आम्ही स्पीच द्यायला येतो आहेत किंवा आम्ही मिटिंगला जातो आहे, समजा आता फ्रान्सला जातात, अमेरिकेला जातात, त्यांनी जर डेट सांगितली तिथं काय होतं, ते त्या वेळेवर पोहोचत असतात. पण हिच्यामध्ये पण काय असतं माहिती आहे का, 99%
होऊ शकतं, एखादा % अपवाद येऊ शकतो. समजा काही क्रायसिस निर्माण झाली इंडियामध्ये, तर अशा वेळेस PM जाऊ शकत नाहीत. ठीक आहे, तर अशा वेळेस तिथं चान्सेस असतो ती क्रिया कंप्लीट न होण्याचा पूर्ण. पण जनरली हे जे असतात प्राईम मिनिस्टर किंवा जे मोठाले व्यक्ती असतात त्यांचं जे असतं का ते फिक्स असतं शेड्यूल. त्याच्यामुळं काय होतं, हे जे आहेत ह्या गोष्टी काय होतात, वेळेवर होतात. आता द PM विल गिव्ह अ स्पीच, हा टेन्स कोणता आहे, सिंपल फ्युचर टेन्स आहे. दुसरा आहे द PM विल गिव्ह अ स्पीच टुमारो. आता ह्या ठिकाणी आपण हे पण वापरू शकतो, कोणता, प्रेझेंट टेन्स. मग काय यायला पाहिजे होतं, द PM गिव्स. कशामुळे लिहिलं, हा टेन्स बरोबर आहे, हे पण बरोबरच होता, फक्त इथं गिव्हला यस लागलं होतं म्हणून मी कट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथं फ्युचर टेन्स पण वापरू शकता आणि सिंपल प्रेझेंट टेन्स पण वापरू शकता. कधी, जर एखादी क्रिया फ्युचरमध्ये फिक्स एखाद्या वेळेला होणार असेल तर. ठीक आहे, आता मग एखादं एक्झाम्पल दिले, तुम्ही कोणीच लिहायचं नाही, सर्वांनी ऐकून इकडे लक्ष द्या. लिहायचं असेल तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पाहून पॉज करून नंतर लिहून घेऊ शकता. ठीक आहे, द मॅच विल स्टार्ट ॲट 7:30 इन द इव्हनिंग. आता जो मॅच आहे तो कधी सुरू होणार आहे, सायंकाळी 7:30 वाजता. आता हे काय, आता किती वाजले तर सांगा बरं, आता 3:15 3:30 झाले असतील जे काय आहे. तर आता आपण कधीची वेळ सांगतोय, इथून पुढे आपण 7:30चा टाईम सांगतोय सायंकाळचा. आता हा आहे फ्युचर टेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये काही एरर नाही आहे, फ्युचर टेन्स तर आपण वापरतच असतो, पण त्याचबरोबर प्रेझेंट टेन्स वापरतो, हे मला तुम्हाला इथं सांगायचं आहे. ठीक आहे, आता कशामुळे इथं प्रेझेंट टेन्स वापरू शकतो, कारण इथं टाईम इथं मेन्शन केलेला आहे, फिक्स टाईम इथं मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, मग इथं आपण कोणता टेन्स वापरू शकतो, त्याच्यामुळं इकडे लक्ष द्या, बोलू नका आपापसात. द मॅच स्टार्ट्स ॲट 7:30 इन द इव्हनिंग. कशामुळे वापरू शकतोय, कारण इथं त्यांनी टाईम मेन्शन केलेला आहे. जरी फ्युचरमधलं वाक्य असेल, पण त्यांनी इथं फिक्स टायमिंग सांगितलेलं आहे की जो मॅच आहे तो 7:30 वाजता सुरू होणार आहे. मग हिच्यामध्ये पण तुम्हाला म्हणलं जसं 1% अपवाद असतो, जसं समजा त्या टाईम 7:30 वाजता जर पाऊस येत असेल तर अशा वेळेस काय होऊ शकतं, मॅच डिले होऊ शकतो. पण आता IPLचे मॅचेस होते 7:30लाच मॅच सुरू व्हायचा, 7 वाजता हे व्हायचं, काय म्हणतात त्यांचा टॉस व्हायचा आणि 7:30 वाजता मॅच सुरू व्हायचा. पण कधी कधी पाऊस आल्यानंतर 7:30चा 8 7:15ला टॉस व्हायचा. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस किती असतात, 1%. पण 99% हे जे असतात फिक्स टायमालाच होत असतात. ठीक आहे, तर पहा हा टाईम मेन्शन केल्यामुळे इथं आपण प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. हा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळं व्हर्ब पण तुमचं कसं वापरलेलं आपण, सिंग्युलर. आणि हा जो राहिलेला पार्ट आहे तुमचा हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा द ट्रेन लिव्ज ॲट 5:30 इन द मॉर्निंग. बरोबर आहे का, बरोबर आहे. आता तुम्ही आता हा तर टेन्स बरोबरच आहे, पण याच्यासोबत तुम्ही फ्युचर टेन्स वापरू शकतात. पण मी ती काऊन नाही लिहिला ते सर्वांनाच माहिती आहे की फ्युचरच्या याच्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो, पण त्याची मी प्रॅक्टिस न घेता तुम्हाला प्रेझेंट टेन्सची का प्रॅक्टिस घेतोय, कारण मुलांना माहीत नसतं. ठीक आहे, द ट्रेन लिव्ज ॲट 5:30 इन द मॉर्निंग. आता यांनी पण इथं जो टाईम आहे तो मेन्शन केलेला आहे फिक्स. ठीक आहे, मग इथं कोणता टेन्स वापरायला पाहिजे होता, प्रेझेंट वापरलं आहे. द ट्रेन लिव्ज ॲट 5:30 इन द मॉर्निंग. म्हणजे ती ट्रेन आहे ती सकाळी किती वाजता, 5:30 सुटणार आहे, निघणार आहे. माय ग्रँडफादर रिटायर्स ऑन 26 नोव्हेंबर. आता इथं काय करतो मी, 25 करतो. ठीक आहे, आता इथं मी कशामुळे, आता आता सुरू कोणता आहे तुमचा, जून 2025, पण मी कधीचं सांगतोय 26 नोव्हेंबर 2025. तरी पण मी कोणता टेन्स वापरला इथं, सिंपल प्रेझेंट टेन्स. कशामुळे वापरू शकलोय, कारण त्यांनी फिक्स टायमिंग सांगितलं, इथं डेट मेन्शन केलेली आहे. जर इथं डेट मेन्शन नसती केली तर इथं आपण हा टेन्स वापरू शकलो असतो का, नाही, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स नसता आला. ठीक आहे, माय ग्रँडफादर हा तुमचा झाला सब्जेक्ट. मग तुम्हाला बेसिकच्या काही गोष्टी माहीत पाहिजे. हा माय पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर ग्रँडफादर हे काय आलेलं आहे, तुमचं नाऊन आहे. हे दोन्ही मिळून काय झाले, त्या वाक्यातला सब्जेक्ट म्हणून इथं काम पाहत आहेत. सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर आहे म्हणून व्हर्ब पण कसा आलेला आहे, इथं सिंग्युलर फॉर्ममध्ये आलेला आहे. फक्त इथं टाईम इथं मेन्शन केलेला आहे फिक्स, म्हणून आपण प्रेझेंट टेन्सचा यूज करू शकलो आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर द स्कूल रिओपन्स इन जून. असं कधी झाले का, तुम्ही असो किंवा मी असो, जूनमध्ये शाळा उघडतात. एक तर 7 जून किंवा जास्तीत जास्त 15 जून या टायमामध्ये शाळा सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओपन होत असतात. ठीक आहे,
पण असं कधी होतं का की म्हणजे जूनची शाळा जुलैमध्ये फक्त एकदा झालेले, ते म्हणजे कोणत्या केसेसमध्ये, कोरोनाच्या याच्यामध्ये. मग ते तिच्यामध्ये आपण सांगितलेलं 1% तिथं चुकीचं होऊ शकतं किंवा काही असा क्रायसिस निर्माण झाला तर तिथं चेंज होऊ शकतो. पण पहा, जनरली जे शाळा आहे त्या 7 जून ते 15 जून या टाईममध्ये ओपन होत असतात, म्हणजे जून या महिन्यामध्ये ओपन होत असतात. मग काय लिहिले, द स्कूल रिओपन्स इन जून. कशामुळं? कारण त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे मंथ कधी सुरू होणार आहेत, फिक्स टायमिंग इथं मंथ मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपण इथं कोणता टेन्स वापरलेला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, द बस लिव्ज ॲट 7:30 इन द इव्हनिंग. आता ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बस आणि ट्रेन आठवायचे नाही. तुम्हाला वाटतं सर कधी 7:30ची बस 7:30ला येत नाही, 7:45 8ला येते, कारण आपल्या इथं थोडं रस्त्यांचे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी स्टॉप घ्यावा लागतो, मग 7:30ची बस जी आहे ती 8ला येते. ठीक आहे, पहा, द बस लिव्ज ॲट 7:30 इन द इव्हनिंग. आता इथं टाईम मेन्शन केलेला आहे, म्हणून मी कोणता टेन्स वापरू शकलो इथं, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, आता इथं आपण हे 3 टाईप जे पाहिलेत, पहिला टाईप पाहिला होता, सांगा कोणता होता पहिला टाईप, हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ॲक्शन. दुसरा काय पाहिला, युनिव्हर्सल ट्रूथ. आणि तिसरा कोणता पाहिलेला आहे, तिसरा कोणता आहे, फिक्स्ड ॲक्शन. आता हा जो टेन्स आहे, अजून हे मनी प्रोव्हर्बसाठी पण वापरतात, इडियम्स असतील की प्रोव्हर्ब असतील त्यासाठी पण हा टेन्स वापरला जातो. त्याच्यानंतर क्रिकेटची जी कॉमेंट्रेटरी आहे त्याच्यासाठी पण वापरला जातो, आणि बऱ्याच वेळा हे तुमच्या न्यूजपेपरमध्ये पण विचारला जातो. ठीक आहे, आता हा झाला आपले त्याचे तिन्ही यूज झाले. आता त्याच्यावर आधारित अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं असतं, इंटरोगेटिव्ह कसं असतं आणि निगेटिव्ह कसं असतं हे पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे जे आपण सर्व सेंटेन्स पाहिलेत हे सर्व अफर्मेटिव्ह होते, म्हणजेच कोणते होते, पॉझिटिव्ह होते. इथं कुठंच नॉट आलेलं नाही आहे, निगेटिव्ह होतं का, नाही. अफर्मेटिव्हलाच आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह. ठीक आहे, मग त्याचं स्ट्रक्चर पहा कसं आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES, म्हणजेच कोणतं असतं आपलं, V5. आता हे SES लिहिण्याचं कारण काय, सर्वांनाच SES माहीत आहे. अकॅडमिकमध्ये जे आपण 10वी 12वीपर्यंत जे शिकलो आहेत, पहिलीपासून 10वीपर्यंत, त्यांना SES माहीत आहे, मेन व्हर्बला SES. V5 हे माहीत नसतं बऱ्याच जणांना, की V5 नवीनच. आता तुम्ही कदाचित माझ्या बॅचला ऐकत असता किंवा ऐकलेलं पण असेल V5. बऱ्याच मी पण जेव्हा शिकलेलो आहे 10वीपर्यंत आम्हाला V4पर्यंत शिकवलेलं आहे, V1 V2 V3 आणि V4. ठीक आहे, आता हे V5 काय झालेलं आहे, हे सिंग्युलर प्लुरल SES म्हणण्यापेक्षा त्याला एक आपण एक्स्ट्रा वर्ब दर्शवलं आहे, तो म्हणजे V5. तुम्ही SES पण म्हणू शकता किंवा V5 म्हणलं की लक्षात ठेवायचं सिंग्युलर असतो. ठीक आहे, हे झालं तुमचं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर. आता इंटरोगेटिव्हला काय करत असतात, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेत असतात, डू घ्यायचं किंवा डज. आता डू कधी घेणार आणि डज कधी घेणार तुम्ही, मग सुरुवातीला सांगा. आता डू कधी घेणार, जर तुमचा सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर त्यावेळेस तुम्ही डूपासून वाक्याची सुरुवात करायची, आणि डजची सुरुवात कधी करायची, जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर. ठीक आहे, सुरुवात याच्यापासून करायची, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचा, त्याच्यानंतर लिहायचं मेन वर्ब, आणि त्याच्यानंतर लिहायचं ऑब्जेक्ट, आणि सर्वात शेवटी काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे, शेवटी काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे, आणि नेगेटिव्हमध्ये काय करायचं, नेगेटिव्हचं स्ट्रक्चर पहा कसं आहे, सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑब्लिक डज नॉट, क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचं कशाचं स्ट्रक्चर आहे, निगेटिव्हचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन करायचं, आणि हे काय आहे तुमचं निगेटिव्हचं. मी एक सेंटेन्स देतो तुम्हाला इथं, पहा, दे सेंटेन्स बघा, दे राईट लेटर्स. आता लिहू नका, कोणीच लिहू नका. हे सेंटेन्स कोणतं आहे सांगा बरं, अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे, मग हे जे अफर्मेटिव्ह आहे, आता याचं तुम्हाला निगेटिव्ह करायचं, कसं करणार तुम्ही, पहा. आता दे हा जो सब्जेक्ट आहे तुमचा कसा आहे, प्लुरल आहे, मग दे नंतर काय लिहायचं तुम्हाला, डू नॉट, कारण निगेटिव्ह करायचं असलं की नॉट लिहावं लागतं. ठीक आहे, दे डू नॉट. आता राईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, लिहून टाका इथं, राईट लेटर्स. हे झालं तुमचं निगेटिव्हचं, एन म्हणजे काय, निगेटिव्ह. आता तुम्ही करा याचं इंटरोगेटिव्ह बनवा बरं, कसं होतं क्वेश्चन. आता पहा, आता सुरुवात काय करणार तुम्ही, डू पासून करणार, डू दे राईट
लेटर्स आणि शेवटी काय करायचं क्वेश्चन मार्क द्यायचं. हे पहा हे झालं तुमचं निगेटिव्ह, हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह. ठीक आहे, लिहून घ्या आता इथपर्यंत. झालं क्लीन? ठीक आहे, पहा आता हे लिहून घेतलं असेल तुम्ही. आता याच्यानंतर तुम्हाला आहेत क्वेश्चन आहेत सोडवायचे. पहा आता इंटरोगेटिव्हचं स्ट्रक्चर आहे डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असतं इथं आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. आता इथं सेंटेन्स दिलेलं आहे डज शी गोज टू कॉलेज. पहा बरोबर आहे का? डज शी गोज टू कॉलेज. काय पाहिजे होतं त्या सेंटेन्समध्ये सांगा बरं. पहा आता हे डज पासून आता शी हे जे सब्जेक्ट आहे शी याच्यामुळे डज आलेला आहे. ठीक आहे, मग याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, पण इथं गोज आहे. मग या गोजच्या ठिकाणी काय पाहिजे होतं गो टू कॉलेज. आता बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा डज ही टॉक टू एव्हरीवन. बरोबर आहे का? पहा डज हेल्पिंग वर्ब पासून वाक्य सुरुवात झालेली ही टॉक टू एव्हरीवन. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे डू यू नीड सजेशन. पहा जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स असतं का त्याच्यामध्ये एनीचा वापर करतो असं. इथं वापरलेलं नाही, पण डू यू नीड एनी सजेशन. आता पहा हे झालं तुमचं 3 सेंटेन्स झाले तुमचे इंटरोगेटिव्ह. आता याला तुम्ही पॉझिटिव्ह बनवून दाखवा बरं. कसं बनवणार नंतर लिहा. सांगा तुम्ही सांगा पहिल्या सेंटेन्सचं पॉझिटिव्ह कसं बनवणार. शी पहा शी गोज टू पहा CLG लिहालो म्हणजे कॉलेज. शी गोज टू कॉलेज. आता पहा डज ही टॉक टू एव्हरीवन. मुलांपैकी सांगा, देवदत्तनी सांगा डज ही टॉक टू एव्हरीवन. काय ना आता ही टॉक्स पाहिजे होतं पहा टू एव्हरीवन. असं तुम्हाला इंटरोगेटिव्हचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पहा डू यू नीड एनी सजेशन. आता हे कोण सांगेन तुम्ही सांगा. हां तुम्ही पहा इथं काय होईल यू नीड एनी सजेशन. हे काय झालं आपण इंटरोगेटिव्हचं काय केलेलं आहे अफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह. आता निगेटिव्हचं स्ट्रक्चर पहा कसं आहे. निगेटिव्हमध्ये काय असतं सब्जेक्ट. आता हे डू कधी वापरतो जर सब्जेक्ट तुमचा इथला प्लुरल असेल तर, आणि डज कधी वापरतो जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर. त्याच्यानंतर नॉट लिहायचं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर लिहायचं ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे झालं तुमचं निगेटिव्हचं. पहा मग शी डज नॉट गो टू कॉलेज. बरोबर आहे का? निगेटिव्ह पहा सब्जेक्ट डज नॉट क्रियापदाचं पहिलं रूप बरोबर आहे. पहा ही डज नॉट टॉक टू एव्हरीवन बरोबर आहे. वी डू नॉट नीड हिम बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता याच्यावर आधारित तुम्हाला इथं खाली क्वेश्चन दिले आहेत, हे तुम्हाला सोडवायचे आहे.
ठीक आहे, 2 मिनटं टाईम राहील तुम्हाला सोडवण्यासाठी. सोडवा, 2 मिनटं टाईम आहे. याचं तुम्हाला काय बनवायचं सुरुवातीला? नेगेटिव्ह आणि त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क, असे प्रत्येकाचे 2-2 सेंटेन्स बनवायचे आहेत तुम्हाला. पहिलं सेंटेन्स आहे दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. दुसरं सेंटेन्स आहे आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग. ही टीचेस इंग्लिश. दे टीच मॅथमॅटिक्स ॲट द युनिव्हर्सिटी. माय पॅरेंट्स व्हिजिट अस एव्हरी मंथ. ठीक आहे, टाईम झालेला. टाईम झाले का सर्वांचे सोडवणं? नाही झाले. ठीक आहे, अजून 1 मिनिट आपण एक्सटेंड करूया. ठीक आहे, अजून 1 मिनिट वाढवलेलं आहे. फक्त तुम्हाला डू नॉट येतं का डज नॉट येतं याच्याकडे लक्ष द्या. सब्जेक्ट कसा आहे? सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर डज घ्या, सब्जेक्ट प्लुरल असेल तर डू घ्या. ठीक आहे, सर्वांनी सोडवलेले दिसत आहेत. ठीक पहा, आता आन्सर पाहू आपण. पहा आता इकडे लक्ष द्या. दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. ठीक आहे, दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. आता हे जे प्ले आहे हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग तुमच्या अगोदर त्याच्या अगोदरचा सब्जेक्ट कसा आहे? प्लुरल आहे. मग आपण याचं निगेटिव्ह करू. ठीक आहे, मी एन लिहे जाईन. एन म्हणजे काय? निगेटिव्हचं. मग काय होणार? दे डू नॉट प्ले फुटबॉल एव्हरी संडे. ठीक आहे, आता याचं इंटरोगेटिव्ह कसं होईल? पहा आता काय होणार? डू सुरुवातीला येणार. डू दे प्ले. तुम्हाला काय सांगितलेले? सुरुवातीला हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर मेन वर्ब. मग मेन वर्ब म्हणजे तिथं डू नंतर आपल्याला माहिती आहे क्रियापदाचं पहिलं रूप येतं. डू दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. आणि शेवटी काय करायचं आहे? क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. पहा आता दुसरं आहे. दुसऱ्या सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. कसं होणार सांगा? आय डू नॉट. तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट आय जरी सिंग्युलर असेल तर दोनच ठिकाणी सिंग्युलर असतो, एक म्हणजे आय एम आणि आय वॉज. बाकी सर्व ठिकाणी तो काय करतो? आपल्यासोबत प्लुरल वर्ब घेतो. आता
पहा आय आहे, आय हा सिंग्युलर आहे पण डज नॉट घेत नाही, आपल्यासोबत काय घेतो तो डू नॉट घेतो. आय डू नॉट ड्रिंक. वरचं अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हचं होतं, वरच्या वाक्यात सांगतो की मी कॉफी घेतो, खालच्या वाक्यामध्ये लगेच काय सांगतोय मी कॉफी घेत नाही. आय डू नॉट ड्रिंक कॉफी इन दी मॉर्निंग. आता याचं निगेटिव्ह कसं, याचं इंटरोगेटिव्ह कसं होईल पा डू आय काय ड्रिंक कॉफी. बाकीचं सेम आहे, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. डू आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर लक्षात ठेवा टी असेल, कॉफी असेल, मिल्क असेल, याच्या अगोदर आर्टिकलचा वापर करत नाहीत. जेवढे काही मटेरियल नाऊन आहेत किंवा अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत त्याच्या अगोदर आर्टिकल ए आणि ॲनचा यूज करत नाहीत. जेव्हा मी सांगतो का तसं तुम्ही काय करायचं, रजिस्टरची जी वरची साईड असते तुमची इथं लिहून घ्यायचं की आर्टिकल ए आणि ॲनचा यूज कशाच्या अगोदर होत नाही, मटेरियल नाऊन आणि अब्स्ट्रॅक्ट नाऊन. असं थोडक्यात माहिती आलेली समोर लिहून घ्यायची आणि त्याला असं थोडंसं बॉक्स करून घ्यायचं म्हणजे लगेच दिसते तुम्हाला. आर्टिकल ए आणि ॲनचा मटेरियल नाऊन आणि अब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर यूज होत नाही. ठीक आहे, अगोदर यूज होत नाही. आता हा आपण आर्टिकलमध्ये शिकणार आहेत पण आता आलेलं आहे सेंटेन्समध्ये. असं कधीच नसतं आय ड्रिंक अ कॉफी, अ मिल्क, अ टी. ठीक आहे, कारण हे काय तुमचे अनकाउंटेबल नाऊन आहेत. अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर आर्टिकल येत नसतं किंवा कॉफीला यस लागत नाही की खूप तुम्ही दिवसात 3-4 कॉफी पित आहेत म्हणजे कॉफीज होत नाही. ठीक आहे, किंवा टीज होत नाही, 1 प्या 2 प्या 4 प्या. ठीक आहे, तर तुम्हाला त्याला टीच म्हणावं लागतं. पा त्याच्यानंतर आहे ही टीचेस इंग्लिश. आता याचं निगेटिव्ह कसं होईल पा, कसं होईल निगेटिव्ह पा. आता हा जो आहे सब्जेक्ट आहे तुमचा सिंग्युलर, मग काय होणार ही डज नॉट. आता इथं दिलेलं आहे त्यांनी V5Y पण आपल्याला काय माहिती आहे डू नॉट किंवा डज नॉट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, मग टीचेस यायचं नाही टीच लिहायचं. ठीक आहे, टीच इंग्लिश. आता याचं इंटरोगेटिव्ह कसं होईल सांगा, काय होणार. आता वाक्यात सुरुवात डज पासून होणार, डज ही टीच इंग्लिश आणि शेवटी काय करायचं क्वेश्चन मार्क द्यायचं. त्याच्यानंतर चौथं सेंटेन्स आहे पहा, दे टीच मॅथमॅटिक्स ॲट दी युनिव्हर्सिटी. ठीक आहे, पहा आता मग याचं कसं होणार निगेटिव्ह पहा, दे डू नॉट टीच मॅथमॅटिक्स. पहा असं जर तुम्हाला लिहून दिलं असेल तर ते चुकीचं असतं, त्याला यस लागतं. ठीक आहे, मॅथमॅटिक्स असतं ॲट द युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर आहे माय पॅरेंट्स व्हिजिट अस एव्हरी मंथ. पहा आता याचं निगेटिव्ह कसं होईल पहा. आता हे तुमचा सब्जेक्ट व्हर्ब जो आहे तो प्लुरल आहे का सिंग्युलर आहे व्हिजिट तुम्ही सांगा. प्लुरल आहे. कशामुळं, कारण माय पॅरेंट्स आलेले अगोदर. ठीक आहे, आणि बरं लक्षात ठेवा पॅरेंट हा शब्द असा कधीच नसतो, जरी आला एररमध्ये तर असा नसतो. ठीक आहे, त्याला यस नेहमी असतं कारण ते दोघं जण असतात आई आणि वडील. पहा माय पॅरेंट्स काय होणार आहे डू नॉट व्हिजिट. आता हे अस काय सांगा बरं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट पजेसिव्ह प्रोनाउन पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. अस ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला सांगितलं होतं व्हर्ब नंतर काय असतं नेहमी ऑब्जेक्ट, आणि ते आहे पण काय ऑब्जेक्टच. अस व्हिजिट अस एव्हरी मंथ. ठीक आहे, हे झालं तुमचं निगेटिव्ह. आता याचं क्वेश्चन कसा बनणार पहा. आता काय होणार सुरुवातीला डू माय पॅरेंट्स व्हिजिट अस एव्हरी मंथ.
ठीक आहे, हे झालं तुमचे काय झालेत नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह. आता शेवटचे 4 तुमच्यासाठी आहेत, 3 ते 4 हे तुम्हाला सोडवायचे आहेत. इथं आपण थांबणार आहोत, एवढं सोडवा. तुम्हाला इथं 2 मिनटं देण्यात येईल वेळ. इथं आपला सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त संपतो. फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस नाही की प्रेझेंट परफेक्ट नाही, काही नाही, फक्त एक टेन्स सिंपल प्रेझेंट. त्याचे आपण 3 यूज पाहिले. पहिला होता तुमचा हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ॲक्शन, दुसरा पाहिला आपण कोणता युनिव्हर्सल ट्रूथ, आणि तिसरा पाहिला आहे फिक्स्ड ॲक्शन इन फ्युचर. आणि त्याच्यानंतर मग आपण अफर्मेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि निगेटिव्ह असे सेंटेन्स पाहत आहोत. म्हणजे तुमचा कंप्लीट प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स इथं संपतो. सेंटेन्स का जास्त घेतलेत कारण तुमची प्रॅक्टिस हो, कारण तुम्हाला अजून 3-4 दिवसांनी विचारलं ना तुम्हाला डू डे डीड असं करून टाकता मग. ठीक आहे, प्रेझेंट टेन्स दिसला की डू किंवा डज वापरायचं. सिंपल पास्ट दिसला तर पुढे पाहणारच डीडचा वापर करतो. ठीक आहे, टाइम झालेला आहे. पहा आता, दे बिलीव्ज इन हार्डवर्क, याचं कसं होणार आहे निगेटिव्ह. पहा, ही डज नॉट बिलीव इन हार्डवर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे याचं हे काय होणार आहे क्वेश्चन कसा होईल. पहा, सुरुवातीला काय येणार आहे डज ही बिलीव. लक्षात ठेवायचं जेव्हा आपण कधी क्वेश्चन बनवतो तर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर मेन वर्ब आणि राहिलेला पार्ट कॉम्प्लिमेंट पार्ट किंवा तो ऑब्जेक्ट. ठीक आहे, डज ही बिलीव इन हार्डवर्क, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. पहा, दी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट्स न्यू पॉलिसीज, लागू केल्या किंवा त्याची अंमलबजावणी केलेली आहे न्यू पॉलिसीची. पहा आता मग याचं निगेटिव्ह कसं होईल. दी गव्हर्नमेंट पहा डज नॉट इम्प्लिमेंट न्यू पॉलिसीज, हे झालं तुमचं नेगेटिव्ह. आता याचा क्वेश्चन कसा बनणार आहे इंटरोगेटिव्ह. काय होणार आहे डज सुरुवातीला येणार आहे डज दी गव्हर्नमेंट पहा इम्प्लिमेंट न्यू पॉलिसीज, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे दे प्ले चेस एव्हरी सॅटरडे. आता याचं निगेटिव्ह कसं होईल दे डू नॉट. का सब्जेक्ट हा तुमचा प्ल्युरल आहे, आलेला वर्ब पण कसा आहे प्ल्युरल आहे, म्हणून आपण ह्या सब्जेक्ट प्ल्युरल असल्यामुळे इथं डू घेत आहेत. दे डू नॉट प्ले चेस एव्हरी सॅटरडे. आता याचा क्वेश्चन कसा बनन. पहा काय होणार आहे डू दे
प्ले चेस एव्हरी सॅटरडे. आणि शेवटी काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं. ठीक आहे, इथं आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स हा पॉईंट जो आहे तो संपलेला आहे. उद्याच्या याच्यामध्ये आपण फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू.